सोलार पॅनल चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या। लातूरच्या एमआयडीसी परिसरात शांततेच्या आड लपून बसलेली चोरीची टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे। बंद गोडाऊन फोडून मौल्यवान सोलार पॅनल चोरणाऱ्या चोरट्यांवर एमआयडीसी पोलिसांनी अचूक वार करत बेड्या ठोकल्या आहेत। हा प्रकार लातूर शहरातील एमआयडीसी हद्दीतील आहे। फिर्यादी राजपाल तात्याराव देशमुख व 61 वर्ष हे दि. 11 जानेवारी 2026 रोजी तिरुपती येथे देवदर्शनासाठी गेले होते। त्याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद गोडाऊनवर डल्ला मारत 09 सोलार पॅनल चोरून नेले। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन लातूर येथे गु. र. नं. 11/2026 अन्वये दि. 12 जानेवारी 2026 रोजी कलम 303(2)(3)(5) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल होताच डीबी पथक घटनास्थळी दाखल झाले। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन फ्रेम बाय फ्रेम तपास करण्यात आला। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला। अखेर 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले। नयूम बाबू शेख वय 22 वर्ष रा. बसवंतपूर ता. जी. लातूर। समीर महबूब शेख वय 21 वर्ष रा. गोपाळनगर लातूर। तपासात धक्कादायक माहिती समोर आली। आरोपींकडून चोरी केलेले 09 सोलार पॅनल 90,000 रुपये आणि चोरीसाठी वापरलेली मारुती सुझुकी इको ॲम्ब्युलन्स 2 लाख रुपये असा एकूण 2,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या गुन्ह्यातील तिसरा आरोपी अयूब नबी शेख वय 22 वर्ष रा. वासनगाव ता. जी. लातूर हा अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत। ही कारवाई माननीय अमोल तांबे पोलीस अधीक्षक लातूर, माननीय मंगेश चव्हाण अपर पोलीस अधीक्षक लातूर, माननीय समीरसिंह साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने ही धडाकेबाज कारवाई यशस्वी केली आहे। लातूरमध्ये चोरी करणाऱ्यांना आता सावध व्हावंच लागेल, कारण एमआयडीसी पोलीस सतर्क आहेत आणि गुन्हेगार कितीही लपले तरी ते कायद्याच्या जाळ्यातून सुटणार नाहीत।